मंत्री शंभूराज देसाई यांनी आपलं शासकीय निवासस्थान असलेल्या मेघदूत बंगल्यावर प्रवेश केलाय। तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंब मेघदूतवर वास्तव्याला गेलेलं आहे। यावेळी गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलंय। आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता आणि या दरम्यान मंत्री शंभूराज देसाईंचा जन्म झाला होता। त्यामुळे पहिली 5 वर्ष शंभूराज देसाई यांनी याच बंगल्यावर घालवली होती। तर तब्बल काही वर्षांनी म्हणजेच 55 वर्षांनी मेघदूत या निवासस्थानी शंभूराज देसाई यांनी प्रवेश केला त्यांच्या कुटुंबियांसह। मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलेलं आहे। गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं, कारण मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलेलं आहे। त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता आणि या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्म झाला होता आणि त्यामुळे पहिली 5 वर्ष शंभूराज देसाई यांनी याच बंगल्यावर घालवली होती आणि त्यानंतर आता तब्बल 55 वर्षांनंतर मेघदूत या निवासस्थानी त्यांनी प्रवेश केला।